प्राध्यापक श्री विजयकुमार विठ्ठलराव लोंढे, वालचंद कला व विज्ञान महाविद्यालय सोलापूर यांचा आज निवड श्रेणीचा प्रस्ताव पुणे उपसंचालक कार्यालय विभागीय कार्यालय पुणे यांच्यामार्फत आज रोजी मंजूर झालेला आहे। पुण्याचे शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपतराव मोरे सर यांनी आपल्या शब्दाला किंमत देऊन त्यांनी हा प्रस्ताव मान्य केलेला आहे। त्यांना हा प्रस्ताव निवड श्रेणी प्रस्ताव मिळवण्यासाठी बराचसा संघर्ष करावा लागला। मी असा संघर्ष की हा प्रस्ताव त्यांना जवळजवळ 8 वर्षानंतर त्यांना मिळालेला आहे। 8 वर्षे म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना 8 वर्षे म्हणजे खूप आहे आणि 8 वर्षे त्यांना या प्रस्तावापासून वंचित ठेवण्यात आलं होतं। मी प्राध्यापक शाहू बाबर, शिक्षक भारती जिल्हा अध्यक्ष, माझ्याकडे जेव्हा हा प्रस्ताव सरांनी सांगितलं की माझा निवड श्रेणीचा प्रस्ताव मंजूर झालेला नाही, या बाबतीमध्ये मी कॉलेजचे प्राचार्य कोटी सर यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी आमच्या शिक्षक भारती संघटनेच्या विनंतीला मान देऊन लगेचच प्रस्ताव पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे पाठवला आणि पुढची कारवाई आमच्या स्तरावरती आम्ही इथं पार पाडलेलं आहे। विशेषतः लोंढे सर, प्राध्यापक लोंढे सर हे शिक्षक भारती जिल्हा उपाध्यक्ष आहेत। त्यांचाच प्रस्ताव जर आमच्या हातून जर राहत असेल तर आमच्या काम करण्याला काय किंमत आहे। मग आम्ही या प्रस्ताव मंजूर करण्यासाठी अतिशय सचोटीनं प्रयत्न केले आणि आज रोजी हा प्रस्ताव त्यांना आम्ही सुपूर्द करत आहेत। तर आमच्यासोबत शिक्षक भारती जिल्ह्याचे कोषाध्यक्ष प्राध्यापक महेश डोके सर हे देखील उपस्थित आहे। आम्ही त्यांना हा प्रस्ताव सविनय सादर करीत आहोत, त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करीत आहे। ओके, कट कर। सर्व शिक्षक भारती संघटनेचे पदाधिकारी तसंच सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक शाहू बाबर तसेच महेश डोके सर, जिल्हा कोषाध्यक्ष शिक्षक भारती शिक्षक संघटना यांच्यातर्फे प्राध्यापक विजयकुमार विठ्ठलराव लोंढे यांचा 24 वर्ष निवड प्रशिक्षण झाल्यानंतर जो काही त्यांना लाभ मिळायला पाहिजे होता त्याचा प्रस्ताव वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स प्राध्यापक संतोष कोटी सर यांनी त्यास परमिशन दिली आणि तो प्रस्ताव शिक्षक संघटनेतर्फे पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर केला आणि सादर केल्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी त्यास प्रस्तावास मान्यता दिली आणि तो जो काही लाभ आहे मला मिळणार होता त्यासाठी संघटनेतर्फे जे काही प्रयत्न झालेत तर मी संघटनेचा शतशः आभारी आहे आणि 2 शब्द बोलून माझं जे काही मनोगत इथं संपवतो। थँक्यू।